नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण नेहमीच्या अभ्यासाच्या थोडं पलीकडे जाऊन एका विषयाचा खूप खोलवर विचार करणार आहोत. आपण याला आपल्या चॅनलचा एक स्पेशल डीप डाईव्ह समजूया. आज आपण बोलणार आहोत सागराच्या पाण्याच्या हालचालींबद्दल आणि आपलं मिशन आहे की यामागे दडलेलं विज्ञान आणि त्याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम अगदी सोप्या भाषेत समजून घेणं. आणि हा विषय खरंच खूप आकर्षक आहे, कारण समुद्र वरून कितीही शांत दिसला ना तरी त्याच्या आत प्रचंड ऊर्जा दडलेली असते. ही ऊर्जा 3 वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते: लाटा, मग भरती ओहोटी आणि सागरी प्रवाह. तर आज आपण या ग्रहाच्या असं म्हणूया की 3 अदृश्य इंजिनांमागे कोणती शक्ती आहे हे उलगडून पाहणार आहोत. अदृश्य इंजिन. वाह, हे खूप छान वर्णन आहे. चला तर मग पहिल्या इंजिनापासून सुरुवात करूया, जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, लाटा. आपण जेव्हा किनाऱ्यावर जातो तेव्हा लाटा पायांना स्पर्श करून जातात. तेव्हा असं वाटतं की समुद्राचं पाणी आपल्या दिशेने येत आहे. पण खरंच तसं असतं का? म्हणजे पाणी पुढे सरकतं की हा फक्त एक भास आहे? हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे आणि याचं उत्तर खूप मजेशीर आहे. गंमत म्हणजे लाट म्हणजे पाणी नाहीये. पाणी नाहीये? नाही, ती आहे पाण्यातून प्रवास करणारी ऊर्जा. याला समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. क्रिकेटच्या स्टेडियममध्ये प्रेक्षक जशी मेक्सिकन वेव्ह करतात त्याचा विचार करा. हो हो. त्यात प्रत्येक माणूस फक्त उभा राहतो आणि खाली बसतो. कोणीही आपली जागा सोडत नाही, बरोबर? बरोबर. पण ती उसळणारी लाट मात्र संपूर्ण स्टेडियमभर फिरते. वा, म्हणजे समुद्रातल्या पाण्याचे कण त्या प्रेक्षकांसारखे आहेत. अगदी तसंच. ते फक्त वर खाली किंवा तुम्ही म्हणालात तसे एका लहान वर्तुळात फिरतात, पण ऊर्जा मात्र किनाऱ्यापर्यंत पोहोचते. अगदी बरोबर. आणि ही ऊर्जा पाण्याला मिळते वाऱ्याकडून. वारा समुद्राच्या पृष्ठभागाला ढकलतो आणि त्यात ऊर्जा निर्माण करतो. आणि गंमत म्हणजे अगदी मंद, म्हणजे ताशी फक्त 3-4 किलोमीटर वेगाचा वाराही पाण्यावर तरंग निर्माण करू शकतो. फक्त 3-4 किलोमीटर? हो. आणि मग वाऱ्याचा जोर, तो किती वेळ एकाच दिशेने वाहतो आणि किती मोठ्या क्षेत्रावर वाहतो, यावर लाटेची ताकद आणि उंची ठरते. काही लाटा तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. म्हणजे किनाऱ्यावर येणारी एखादी शांत मंद दिसणारी लाट ती कदाचित दुसऱ्या गोलार्धातून आलेली असू शकते. पण जेव्हा आपण म्हणतो की मोठी लाट आली, तेव्हा आपण नक्की कशाबद्दल बोलत असतो? म्हणजे तिची उंची मोजली जाते की लांबी? खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच काही तांत्रिक शब्द महत्वाचे ठरतात, जे परीक्षेसाठी पण उपयोगी आहेत. लाटेचा जो सर्वात उंच भाग असतो त्याला म्हणतात शिखर, म्हणजे क्रेस्ट. शिखर. आणि जो सर्वात खोलगट भाग असतो त्याला म्हणतात द्रोणी, म्हणजे ट्रफ. ओके. या दोन्हीमधील जे उभं अंतर आहे ती झाली लाटेची उंची किंवा हाईट. अच्छा. आणि हीच नावाड्यासाठी महत्वाची असणार, नाही का? हो, कारण तीच जहाजाला वर उचलू शकते किंवा खाली आपटू शकते. आणि लांबीचं काय? 2 शिखरांमधलं जे आडवं अंतर असतं त्याला तरंगलांबी किंवा वेव्हलेंथ म्हणतात. ही तरंगलांबी ठरवते की लाटा किती जवळजवळ आहेत. तरंगलांबी कमी आणि उंची जास्त असेल तर त्या लाटा खूप तीव्र आणि धोकादायक बनतात. म्हणजे वाऱ्यासारखी एक शक्ती समुद्राच्या फक्त पृष्ठभागावर एवढी मोठी हालचाल निर्माण करते, पण यापेक्षाही मोठ्या अवाढव्य शक्ती आहेत ज्या केवळ पृष्ठभागाला नाही तर संपूर्ण समुद्रालाच हलवतात. हो, आणि ही शक्ती आपल्या ग्रहावरशी नाहीये, तर ती अंतराळातून येते. आपण बोलतोय समुद्राच्या दुसऱ्या आणि सर्वात लयबद्ध हालचालीबद्दल, भरती ओहोटी, जी समुद्राला असं म्हणता येईल की दिवसातून 2दा श्वास घ्यायला लावते. भरती ओहोटी म्हणजे समुद्राची पातळी वर चढणं आणि खाली उतरणं. आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की यामागे चंद्र आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. सूर्य तर चंद्रापेक्षा लाखो पटींनी मोठा आहे. त्याचं गुरुत्वाकर्षण तर पूर्ण पृथ्वीला त्याच्या कक्षेत फिरवतं. मग समुद्रावर एवढासा चंद्र सूर्यापेक्षा जास्त प्रभाव कसा टाकू शकतो? हे थोडं विचित्र वाटतं. हा प्रश्न बहुतेक सगळ्यांनाच पडतो आणि त्याचं उत्तर अंतर या शब्दात दडलेलं आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम असा आहे की वस्तूचं वस्तुमान जेवढं जास्त तेवढा प्रभाव जास्त, पण अंतराचा प्रभाव त्यापेक्षाही मोठा असतो. अच्छा. सूर्य प्रचंड मोठा आहे, पण तो आपल्यापासून खूप दूर आहे. याउलट चंद्र लहान असला तरी तो अगदी आपल्या दारात उभा आहे नेता. हो, बरोबर. त्यामुळे समुद्राच्या पाण्यावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सूर्यापेक्षा जवळजवळ दुप्पट असतो. अच्छा, म्हणजे जवळ असण्याचा फायदा मिळतो.
पण मग भरती फक्त चंद्राच्या दिशेने असलेल्या भागावरच यायला हवी. पण आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय की एकाच वेळी पृथ्वीच्या विरुद्ध बाजूलाही भरती येते. हे कसं शक्य आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका शक्तीचा विचार करावा लागेल. ती म्हणजे केंद्रोत्सारी शक्ती किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स. केंद्रोत्सारी शक्ती. हो, याला समजायला थोडं अवघड वाटतं, पण एका उदाहरणाने ते सोपं होईल. एका बादलीत पाणी भरून तुम्ही ती जोरात गोल फिरवली तर पाणी खाली सांडत नाही. हो, ते बाहेरच्या बाजूला ढकललं जातं. अगदी बरोबर. तीच आहे केंद्रोत्सारी शक्ती. आता पृथ्वी आणि चंद्र एकमेकांभोवती फिरत असताना अशीच एक शक्ती काम करते. चंद्राच्या दिशेच्या भागावर चंद्राचं गुरुत्वाकर्षण पाण्याला आपल्याकडे ओढतं आणि तिथे भरती येते. पण त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला चंद्राचं गुरुत्वाकर्षण कमी पडतं आणि ही बाहेर ढकलणारी केंद्रोत्सारी शक्ती जास्त प्रभावी ठरते. ती पाण्याला बाहेरच्या बाजूला फुगवते आणि तिथेही भरती येते. अरे वा. म्हणून एकाच वेळी 2 ठिकाणी भरती आणि 2 ठिकाणी ओहोटी असते. म्हणजे एका बाजूला खेचणारी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला ढकलणारी शक्ती. कमाल आहे. आणि ह्या भरती ओहोटीचे काही प्रकारही असतात नाही का, म्हणजे वारंवारतेनुसार? हो, मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. सर्वात सामान्य म्हणजे अर्धदैनिक, जिथे दिवसातून 2दा भरती आणि 2दा ओहोटी येते. ओके. काही ठिकाणी दैनिक प्रकार आढळतो, जिथे 24 तासात फक्त एकदाच. आणि तिसरा मिश्र प्रकार, जिथे दोन्ही भरतींच्या उंचीत खूप फरक असतो. पण यापेक्षाही महत्त्वाचे 2 प्रकार आहेत, जे चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या स्थितीवर अवलंबून असतात. तुम्ही उदाहरणाची भरती आणि भांगाशी भरतीबद्दल बोलत आहात का? अगदी बरोबर. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी तिघेही एका सरळ रेषेत येतात, म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येला, तेव्हा सूर्य आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती एकत्र येते. जणू काही 2 मित्र मिळून एकाच दिशेने ओढत आहेत. अच्छा. त्यामुळे समुद्राची पातळी नेहमीपेक्षा खूप जास्त वर चढते. यालाच उधाणाची भरती किंवा स्प्रिंग टाईड म्हणतात. आणि जेव्हा ते काटकोनात असतात तेव्हा, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध, तेव्हा ते एकमेकांची शक्ती कमी करतात. चंद्र एका बाजूला उडतो तर सूर्य दुसऱ्या बाजूला. त्यामुळे त्यांची एकत्रित शक्ती कमी होते आणि भरतीची उंची नेहमीपेक्षा कमी असते. याला म्हणतात भांगाची भरती किंवा नीप टाईड. या संदर्भात कॅनडातील बे ऑफ फंडीचं उदाहरण खरंच अविश्वसनीय आहे. तिथे 15 ते 16 मीटर उंच भरती येते. हो. म्हणजे जवळपास 5 मजली इमारती एवढं पाणी दिवसातून 2दा वर खाली होतं. हो, ते दृश्य पाहण्यासारखं असतं. तुम्ही विचार करा, जिथे सकाळी तुम्ही समुद्राच्या तळातून चालत जाऊ शकता, बापरे, तिथेच 6 तासांनी तुमच्या डोक्यावर 40-50 फूट पाणी असतं. आणि या प्रचंड शक्तीचा वापरही माणसाने करून घेतला आहे. जहाजांसाठी, मासेमारीसाठी आणि आता तर वीज निर्मितीसाठीही. हो, आपल्याकडे सुंदरबनमध्ये असा एक छोटा प्रकल्प आहे असं वाचनात आलं होतं. बरोबर. तर वाऱ्यामुळे पृष्ठभागावर नाचणाऱ्या लाटा पाहिल्या, चंद्रसूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे संपूर्ण समुद्राचा होणारा श्वासोच्छ्वास पाहिला. पण याशिवाय समुद्रात एक तिसरी सतत चालणारी हालचाल आहे, जी या ग्रहाचं हवामान नियंत्रित करते. तुम्ही म्हणालात तसं, महासागरातील नद्या. हो, म्हणजेच सागरी प्रवाह. अगदी. आणि या नद्या खरंच अवाढव्य असतात. काही प्रवाह तर पृथ्वीवरच्या सगळ्या नद्या एकत्र केल्यानं तरी त्यांच्यापेक्षा जास्त पाणी वाहून नेतात. बापरे. आणि यामध्ये एक नाही तर अनेक शक्ती एकत्र काम करतात. कोणत्या आहेत त्या शक्ती? पहिली शक्ती आहे सूर्य. विषुववृत्तावर सूर्यप्रकाशामुळे पाणी तापतं आणि थोडं प्रसरण पावतं, म्हणजे फुगतं. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर एक अत्यंत मंद उतार तयार होतो. ओके. दुसरी शक्ती आहे वारा, जो या पाण्याला पुढे ढकलतो. तिसरी आहे गुरुत्वाकर्षण, जे पाण्याला उताराच्या दिशेने खाली खेचतं. पण चौथी आणि सर्वात गमतीशीर शक्ती आहे पृथ्वीचं स्वतः फिरणं, ज्यामुळे कोरिओलिस बल म्हणजे कोरिओलिस फोर्स निर्माण होतं. कोरिओलिस बल हे नाव मी ऐकलं आहे, पण हे नेमकं काम कसं करतं? याची कल्पना करण्यासाठी असं समजा की तुम्ही एका फिरणाऱ्या मेरीगो राऊंडवर बसला आहात आणि समोरच्या मित्राकडे चेंडू फेकत आहात. हां. तुम्ही चेंडू सरळ फेकला तरी तो मित्रापर्यंत पोहोचताना थोडासा बाजूला वळेल, कारण तुम्ही स्वतः फिरत आहात. अच्छा. पृथ्वीच्या बाबतीतही तसंच होतं. पृथ्वी फिरत असल्यामुळे सरळ वाहणारे प्रवाह उत्तर गोलार्धात उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. आणि यामुळेच ते मोठे वर्तुळाकार प्रवाह तयार होतात, ज्यांना चक्रगती किंवा जायर्स म्हणतात. बरोबर. आणि हे प्रवाह 2 प्रकारचे असतात, उष्ण आणि शीत. विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह साहजिकच उष्ण असतात, कारण ते गरम पाणी घेऊन जातात. हो.
आणि ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे येणारे प्रवाह थंड पाणी आणतात, म्हणून ते शीत प्रवाह असतात. आणि याचा आपल्या हवामानाला काय परिणाम होतो हे खूपच रंजक आहे. उष्ण प्रवाहामुळे हवामान सौम्य राहतं, जसे की उत्तर पश्चिम युरोपमध्ये. पण शीत प्रवाहांचा परिणाम तर खूपच अनपेक्षित आहे. हो, एक सामान्य नियम असा आहे की खंडांच्या पश्चिम किनाऱ्यावर बहुतांश वेळा शीत प्रवाह आढळतात. हे प्रवाह काय करतात तर तिथल्या हवेतील बाष्प शोषून घेतात, त्यामुळे तिथे पाऊस पडत नाही. अरे, आणि यामुळेच जगातली मोठी वाळवंट जसं की दक्षिण अमेरिकेतील अटाकामा किंवा आफ्रिकेतील नामीब ही समुद्राच्या अगदी किनारी असूनही तयार झाली आहेत. म्हणजे समुद्राच्या प्रवाहामुळे वाळवंट तयार होतं. हे खरंच धक्कादायक आहे. पण याचा एक खूप मोठा फायदाही आहे, नाही का? विशेषतः मासेमारीसाठी. हां, याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम आहे. जिथे उष्ण आणि शीत प्रवाह एकमेकांना मिळतात तिथे एक जादू घडते. तापमानातल्या बदलामुळे खालचे पोषक घटक वर येतात आणि पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं अच्छा. आहे. त्यामुळेच जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध मत्स्य क्षेत्र जसं की जपान किंवा न्यू फाउंडलँड जवळची याच ठिकाणी तयार झाली आहेत. हे प्रवाह म्हणजे समुद्रातील अन्न निर्मितीची केंद्र आहेत. तर आज आपण समुद्राच्या आत दडलेल्या या 3 प्रचंड शक्तींचा आढावा घेतला. वाऱ्याच्या ऊर्जेतून निर्माण होणाऱ्या लाटा, चंद्र-सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने होणारी लयबद्ध भरती ओहोटी आणि सौर ऊर्जा व पृथ्वीच्या परिवलनामुळे वाहणारे जागतिक प्रवाह. आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. हे सगळं मिळून एक जागतिक कन्व्हेयर बेल्ट तयार होतं, जे विषुववृत्तावरील अतिरिक्त उष्णता ध्रुवांकडे पोचवतं आणि आपल्या ग्रहाचं तापमान संतुलित ठेवतं. या हालचालींशिवाय आपली पृथ्वी आज जशी आहे तशी मुळीच राहिली नसती. आपल्या स्रोतांमध्ये सुंदरबनमधल्या 3 मेगावॅटच्या भरती ओहोटी ऊर्जा प्रकल्पाचा उल्लेख आहे. ही एक खूप छोटी सुरुवात आहे, पण यातून एक विचार पुढे येतो. समुद्राच्या या अविरत हालचालींमध्ये किती अफाट ऊर्जा सामावलेली आहे. आपल्या भारताला तर 60,500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची किनारपट्टी लाभली आहे. मग या नैसर्गिक, स्वच्छ आणि कधीही न संपणाऱ्या ऊर्जेचा वापर आपल्या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसा करता येईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.